नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की आपल्या वातावरणामध्ये कसा बदल होताना आपल्याला दिसतोय। जर का पाहिलं तर सकाळी आपण पाहिलं तर वातावरण हे खूप वेगळं असतं, दुपारचं वातावरण हे खूप वेगळं होताना आपल्याला दिसतंय आणि संध्याकाळी तर बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसतो। आणि जेव्हा हा असा पाऊस पडतो तेव्हा या पावसासोबत काही आजारही आपल्याला पसरताना पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने पसरणारा आजार म्हणजे टायफॉइड फिवर। चला तर मग आज आपण या टायफॉइड फिवर बद्दल थोडक्यात माहिती घेऊया। हा आजार कशामुळे होतो, हा आजार कसा पसरतो, या आजाराची लक्षणे काय आणि यावरील उपाययोजना काय याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर हा आजार कशामुळे होतो, तर हा आजार एका जीवाणूमुळे होतो। त्या जीवाणूचं नाव म्हणजे सॅल्मोनेला टायफी। आता असा प्रश्न बहुतांश लोकांना पडतो की हा आजार पावसाळ्यामध्येच आपल्याला का पाहायला मिळतो। तर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला तेव्हा आपल्या आजूबाजूला ही अस्वच्छता निर्माण होते आणि भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आपल्या आजूबाजूचे पाणी जे आपण पाणी पुरवठा असतो तो विस्कळीत होतो आणि त्यामुळे ह्या जीवाणूचा आपल्याला प्रसार होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला पावसाळ्यामध्ये किंवा पाऊस पडल्यानंतर सॅल्मोनेला टायफी जीवाणू पसरताना पाहायला मिळतो। तर हा आजार कसा पसरतो, तर हा आजार दूषित अन्न आणि पाणी याद्वारे पसरतो। तर याचा मार्ग म्हणजे फिकोओरल रूट म्हणजेच मलतोंडी मार्गे होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर याची लक्षणे काय, तर याची लक्षणे म्हणजे आपल्याला सतत जास्त प्रमाणात ताप येणे, आपल्या पोटामध्ये दुखणे, आपलं डोकं दुखणे, आपल्याला उलटी आणि मळमळ होणे, तसेच आपल्याला मानसिक गोंधळ निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तसेच अशक्तपणा आणि भूक न लागणे, जीव न वाटणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत। तर यावरील उपाययोजना काय, तर यावरील उपाययोजना म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की हा आजार अन्न आणि पाण्याद्वारे पसरताना आपल्याला पाहायला मिळतो। तर यावरील उपाययोजना करायचे असतील तर आपल्याला आपल्या अन्न आणि पाणी व्यवस्थित ठेवलं पाहिजे। म्हणजे पावसाळ्यामध्ये बहुतांश वेळी पाणी हे आपण उकळून पिलं पाहिजे। तसेच आपण अन्न हे व्यवस्थित शिजवून खाल्ले पाहिजे। तसेच आपण लसीकरण हे करून घेतले पाहिजे, जेणेकरून हा आजार आपल्याला होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। तसेच याचा रूट हे फिको ओरल रूट आहे, त्यामुळे जेव्हाही आपण बाथरूमला जाऊ तेव्हा आपण बाथरूमला आल्यानंतर व्यवस्थित हात हे धुतले पाहिजेत। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांनाही पोहोचवा, म्हणजे त्यांनाही या रोगाबद्दल थोडक्यात माहिती मिळेल। धन्यवाद।